नमस्कार मैत्रिणींनो आणि मंडळी, सर्वांना माझा नमस्कार. तुमचे पण केस गळत आहे का? माझे पण केस गळत आहे. त्यामुळे मी जी केसांना मेहंदी लावत आहे ना, त्या पद्धतीनं तुम्ही मेहंदी भिजवा. मी त्याच्यामध्ये काय काय जिन्नस टाकते ते तुम्ही बघा आणि माझ्या पद्धतीनेच तुम्ही पूर्ण म्हणजे पूर्ण जिन्नस टाकून ती तशा पद्धतीनं त्या मेहंदी तुम्ही भिजवा. तर तुमचे पण केस आहे ना एकदम म्हणजे खूप जोराने वाढतील आणि केसांमधला कोंडा पण नाहीसा होईल. त्याच्यानंतर केस गळती पण तुमची थांबेल. हा व्हिडिओ नक्की तुम्ही माझ्यासारखा बनवा आणि ट्राय करा आणि नक्की तुमच्या केसांना फरक पडला की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हे बघा, मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं आणि आपले जास्वंदीचे फुलाचे ना 7-8 पानं टाकले झाडाचे आणि फुलं पण टाकले 2. त्याच्यानंतर मी चहा पावडर टाकली 1.5 चमचा आणि चहा पावडर टाकल्यानंतर मी हे मेथी दाणे घेतले आहे. तर हे मेथी दाणे पण थोडेसे टाकायचे. प्रमाण हे बघा, मी एवढे टाकले आहे 1 ग्लासला. तुम्ही पण टाका. जास्त प्रमाणात करायचे असेल तर त्याच्यात 2 ग्लास असेल त्याच्या दुप्पट टाकायचं, 3 ग्लास असेल त्याच्या तिप्पट टाकायचं. जसं तुमच्या केसांची लेंथ आहे ना, तसं तुम्ही ती मेहंदी भिजवण्यासाठी पाण्याचा वापर करा तुम्हाला पाहिजे तेवढा. आणि हे एकदम कमी गॅसवर उकळू द्यायचं आधी थोडंसं आणि 10-15 मिनटं कमी गॅसवर उकळून द्यायचं. म्हणजे ते पाणी ना 1 ग्लासचं 1 कप होतं. आता माझ्या केसांसाठी ना मी मेहंदी लावते ना, माझे केस आहे ना खूप जास्त मोठे नाही आहे, पण माझे केस खूप गळायला लागले होते. त्याच्यामुळं मी हे नॅचरल पद्धतीनं हे पाणी तयार करून मग मी मेहंदी भिजवते आणि लावते. तर माझ्या केसांना खूप फरक पडलेला आहे. आता माझे केस गळायचे पण थांबलेले आहे आणि वाढायला पण लागले आहे. तर तुम्ही पण त्याच पद्धतीनं मेहंदी भिजवा. आता गॅस बंद करून टाकायचा. आपल्याला अंदाज येतो 1 कप पाणी झालं असेल आणि पाणी कोमट होईपर्यंत थांबायचं. आता पाणी कोमट झालं की मग ते गाळून घ्यायचं. आपण चहाच्या चाळणीनं गाळा किंवा तुम्ही वस्त्रगाळ पण करू शकता. तुम्हाला गाळणीनं गाळायचं नसेल तर. पण मी चाळणीनंच गाळलं आहे. तर हे पूर्ण गाळून घ्यायचं आणि ते पाला वगैरे असतो ना, तो पण पूर्ण चमच्यानं असं दाबून दाबून मी पूर्ण त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घेतलं आहे. आणि मी कोणती मेहंदी वापरते ते पण बघा. तुमच्याकडे जी मेहंदी असेल ती तुम्ही वापरू शकता. तुम्हाला जी मेहंदी लावायची आहे, कोणी कोणी निशाबण मेहंदी याच्यामध्ये भिजू शकतं किंवा साधी मेहंदी पण लावायची असेल तुम्हाला लाल कलरची, तर ती पण तुम्ही ह्या पाण्यामध्ये भिजू शकता ती पण मेहंदी. फक्त पाण्याची क्वांटिटी तुम्हाला वाढवावा लागेल. तर मी ही मेघा मेहंदी लावते. ही 60 रुपयाला आहे आणि आणि हिच्यामध्ये म्हणजे अमोनिया नाही आहे, अजिबात नाही आणि ब्लॅक आहे. तर तुम्ही साधी पण मेहंदी या पाण्यामध्ये भिजवली तर नॅचरल पद्धतीनं केस खूप छान होते आणि पूर्ण गळायचे थांबतील आणि झपाट्यानं वाढायला सुरुवात होईल. तर हे बघा, ही मेहंदीचं पॅकेट मी फोडलं. हे 60 रुपयाची मेहंदीचं पॅकेट आहे हे बघा. त्याच्यामध्ये बघा किती पॅकेट निघत आहे. तर 3 पॅकेट निघतं याच्यामध्ये. या मेहंदीमध्ये 3 पॅकेट निघतात. तर कोणाकोणाचे केस छोटे असेल तर 1च पॅकेट भिजवायचं. आता माझे केस दाट असल्यामुळं मी 2 पॅकेट भिजवणार आहे, 1 पॅकेट बाजूला ठेवणार आहे. 1 पॅकेट बाजूला ठेवायचं आणि आता हे पॅकेट फोडून याच्यामध्ये टाकायचं. नक्की तुम्ही ट्राय करा, तुमचे केस नक्की वाढतील. असं कट करून घ्यायचं आणि ओतून घ्यायचं आणि असेच मी पुढे पण तुम्हाला आता केसांच्या समस्येवर भरपूर म्हणजे व्हिडिओ दाखवणार आहे. तेल कसं बनवायचं, काय म्हणजे कोणत्या कोणत्या आपल्याला वस्तूंमुळं काय काय फरक पडतो केसांना, काय नाही, ते सर्व तुम्हाला मी तेल वगैरे बनवून दाखवणार आहे. तर तुम्ही नक्की माझे व्हिडिओ बघत चला. इथून पुढचे व्हिडिओ मी मेहंदी, तेल असं बनवताना आयुर्वेदिक दाखवणार आहे सर्व. तर हे बघा, मेहंदी मी आता भिजवत आहे आणि कोमट म्हणजे पाणी उकळतो ना आपण, तर कोमट झाल्यानंतर आपल्या केसांमध्ये म्हणजे खाज पण येत नाही बरं का अजिबात. कसं आहे, आपण दुसरी मेहंदी लावतो ना तर खाज येते कधी कधी. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये ना, ही मेहंदीच नॅचरल पद्धतीनं आहे.
हर्बल मेहंदी आहे, अमोनिया अजिबात नाही. तरी बघा मी आता मेहंदी लावायला सुरुवात. माझे केस जास्त पांढरे नाही आहे, वरती तर अजिबात नाही, मध्ये मध्ये आहे थोडी थोडी. त्याच्यासाठी मी ब्लॅकच लावते. बघा मेहंदी लावून झाली आहे. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा. बाय.